महोदय, विधानसभेचे अध्यक्ष महोदय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी, राज्याचे मुख्यमंत्री सभागृहाचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपाध्यक्षांना सगळ्यांनी एवढं अभिनंदन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे नेते आदरणीय दादा, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाईजी पटेल, महायुतीतील सर्व ज्येष्ठ नेते, माझी सर्व सहमतीने विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यासाठी प्रयत्न करणारे सर्व नेते, विधानसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, मला निवडून देणारे पिंपरीचे मतदार बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार मानतो। माझ्याविषयी आताच ज्यांनी स्नेहदारांनी भावना व्यक्त केल्या त्या सर्वांचेही देखील मी प्रारंभीच आभार मानतो। विरोधी बाकावरील सर्व सन्माननीय सदस्यांचे देखील आभार मानतो, त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो। चरवाक पासून तर संत गाडगे बाबापर्यंत ज्या थोर महापुरुषांनी आपल्या विचारांनी कार्याने समाज घडवला, अशा सर्व महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या विचाराचा प्रकाश आणि प्रेरणा माझ्या या पुढील वाटचालीत सदैव मला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतील, अशी मी आपणास ग्वाही देतो। आज आपण माझ्यावर सोपवलेली विधानसभा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मी अत्यंत विनम्रपणे स्वीकारत आहे। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण या सभागृहात मला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यमान सभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष माजी मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब याच सभागृहात विद्यमान आहेत। या सर्वांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो। 1990च्या दशकामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्याचा श्री गणेशा केला। सलग 15 वर्षे मी नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या अनुसूचित जाती प्रवर्गातून वंचित समाज घटकातून संघर्ष करीत पुढे येत असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला संसदीय लोकशाहीतील हे उच्च पद मिळत आहे, त्याचा मला व माझ्या समाजाला निश्चितच अभिमान आहे। आपल्या लोकशाही गणराज्याला, भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विधानसभेत आणि विधान परिषदेत काल आणि आज अभ्यासपूर्ण चर्चा होत आहे। ही चर्चा सुरू असतानाच भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून संसदीय प्रणालीद्वारे अस्तित्वात आलेल्या या सभागृहाचे उपाध्यक्षपद वंचित घटकाकडे महायुतीच्या नेत्यांनी सोपवले आहे। हा संदर्भ माझ्या आयुष्यातील भाग्योदय निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे मी नम्रतापूर्वक नमूद करतो। आपल्या संसदीय लोकशाही विधानसभा उपाध्यक्षपदी अत्यंत जबाबदारीचे, पक्षीय भूमिकेपेक्षा वरच्या पक्षातीत स्वरूपाचे आहे, याची मला जाणीव आहे। उपाध्यक्ष आपण सभागृह कंट्रोल करावं अशी अपेक्षा सर्वांची असते आणि हे सगळं दिसतंय ते चित्र काय। शिंदे साहेब आपण आत या ना, बसा। तुम्ही बाहेर गेला तर यातला अण्णा बनसोडचं भाषण चालू असताना बाहेर जाणं जरा दिसायला बरं दिसणार नाही। वरच्या सभागृहापेक्षा इथं तुम्ही बसणं याला जास्त महत्व आहे, कारण उपाध्यक्षांची निवड आहे। आणि अध्यक्ष महोदय, आपण एवढे विधानसभेचे उपाध्यक्ष बोलतात आणि सगळे पाहिजे तसं फिरतायत, उभे राहतायत, रॅली करतायत, आपण थोडंसं सिस्टीम बसवावी। चला अध्यक्ष महोदय, यापूर्वी या पदावर काम केलेल्या अनेक मान्यवरांनी योगदान देत असलेल्या संसदीय लोकशाहीला पुढे नेले आहे। या सर्वांच्या कार्याचा, योगदानाचा मी कृतज्ञतापूर्वक गौरव करतो। आपणा सर्वांना हे विदित आहेच की समिती पद्धत हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे। विधानसभा विनंती अर्ज समितीचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा समिती प्रमुख विधानसभा उपाध्यक्ष असतात। जनता जनार्दनाचे काही प्रश्न गुंतागुंतीचे असतात,
ते सोडवण्यासाठी चिवट पाठपुराव्याची आवश्यकता असते. असे प्रश्न विनंती अर्ज समितीद्वारे सोडवले जातात. विधानसभेची पूर्व उपाध्यक्ष माननीय प्रमोद शेंडे, प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी या समितीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे केलेले. माझाही देखील अशाच प्रकारे योगदान देण्याचा मानस असणार आहे. सभागृह कामकाजाचे संचालन करताना कोरम गणपूर्ती हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपली ही 15वी विधानसभा भाग्यवान आहे, कारण हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पदाचा कोरम आपल्या नेत्यांनी पूर्ण केला आहे. अध्यक्ष साहेबाच्या खांद्यावरील भार थोडा कमी झाल्याने तेही आज नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसतात, असे माझे मत आहे. शिंदे साहेब 1919 शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळी स्थापना झाली होती त्या दिवशीपासून मी आदरणीय दादासोबत आहे. 1999 साली खरं तर दादांनी मला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पद दिले. 2009 साली पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी दिली. 2014 साली आमदारकीची उमेदवारी दिली. 2019 साली दिली आणि आता 2024 साली दिली. सतत सलग 4 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मला आदरणीय दादामुळे मिळालेली आहे. खरं तर आज हे पद देत असताना पिंपरी चिंचवड शहराला नक्कीच दादांवर अभिमान असणार आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आदरणीय दादांनी केलेले. या ठिकाणी जयंतरावजी पाटील, भास्करराव जाधव, विजयरावजी वडेट्टीवार, नितीन रावजी यांनी या ठिकाणी माझ्याबद्दल जे गौरव, माझ्याबद्दल जे बोललेले त्याबद्दलही त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना समान न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने केले जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.